तर भोकरदन नगर परिषदेवर पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता निर्माण झाली आहे। रावसाहेब दानवेंच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला। माजी आमदार चंद्रकांत दानवेंनी हा जोरदार जल्लोष केला। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून जनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा मोठा विजय झालेला आहे। या तालुक्यामध्ये हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळे भाई भाई या पद्धतीने आम्ही सगळे मानत असताना हा विजय सामान्य लोकांचा आणि गरिबांचा झालेला आहे। त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो। तर अंबरनाथ नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकलाय। भाजपच्या तेजश्री करंजुळे यांचा विजय झालाय। भाजप कार्यकर्त्यांनी त्यामुळे या विजयाचा जल्लोष साजरा केलाय। याच्या आधीचे अनुभव होते, लोकांनी सांगितलेले होते आणि त्याच अनुभव लोकांना आला की आम्हाला काहीच करायला लागलं नाही। त्यांनीच ते केलं आणि त्याच्या खड्डे खणले स्वतः आणि त्या खड्ड्यात पडले असं मी म्हणतो। या विजयाचं श्रेय अख्ख्या पूर्ण अंबरनाथकरांना पण आहेतच, माझ्या आई वडिलांना, माझ्या कुटुंबाला आहेत। त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक रवींद्र चव्हाण साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळं झालेलं आहे। त्याचबरोबर माझे सासरे, त्यांना मी खूप जास्त श्रेय देईन की त्यांच्या मार्गदर्शनानेच मी यापर्यंत पोहोचले। तर भाजपच्या तेजश्री करंजुळे यांचा विजय झालेला आहे। या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मात्र जल्लोष साजरा केलाय। तर आजचा जो नगर परिषद निवडणुकीचा निकाल लागला त्या निकालावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, पाहूयात। हे निकाल खरं तर अपेक्षित होते। याचं कारण असं, निवडणुकीतल्या काळात जे काय गैरप्रकार झाले, आचारसंहिता भंग होत असताना निवडणूक आयोग मात्र भग्याची भूमिका घेत होता, तर प्रत्यक्षात साथही देत होता। त्यामुळे कुठलीही आचारसंहिता नसलेली निवडणूक, साम दाम दंडभेद आणि मनी मसल पॉवर निवडणूक आयोगाच्या साथीने जिंकलेल्या ह्या निवडणुका आहेत। खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या निवडणुका नाहीत। स्थानिक पातळीवरच्या जरी निवडणुका असल्या तरी महायुतीतले घटक पक्ष हे एकमेकाच्या विरोधात उभे राहून निवडणुकीचे निकाल लागताच लगेच पुन्हा एकत्र येतात आणि महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत असं सांगतात। विरोधी पक्षाची जागा ऑक्युपाय आपणच करायची आणि आपणच निवडणुका जिंकल्यावर पुन्हा एकत्र यायचं, हा एक मोठा खेळ आहे। तर सुहास कांदेंच्या नेतृत्वात शिवसेनेच्या विजयी उमेदवारांचे सत्कार करण्यात आले। आमदार निवासस्थानी कार्यकर्त्यांसह कांदेंनी जल्लोष केलाय। सुहास कांदेंनी जनतेचे आभार देखील मानलेले आहेत। सर्वात प्रथमतः ह्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातले मनमाड शहरातल्या माझ्या मायबाप जनतेचे आणि नांदगाव शहरातल्या माझ्या मायबाप जनतेचे, कांदे कुटुंबीय, शिवसेना आणि सर्वच शिवसेना पक्षाच्या वतीने मी त्यांचे शतशः आभार मानतो। आमच्या शरीरामध्ये शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत आम्ही त्यांची सेवा नक्कीच करू, असे ह्या विजयाच्या माध्यमातून मायबाप जनतेला आश्वासित करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।